काय पुन्हा जन्म आपला नाही. एवढीच संधी एवढीच संधी आयुष्यात, तेवढीच संधी आयुष्यात चांगले टिकवायची, चांगलं राहायचं आणि चांगल्या मार्गाने निघून जायचं. आणि देव तिथं गेल्यावर विचारणारच आहे आपल्याला, तिला होता जन्माला तू काय करून आला, कसा वागला, कसा समजा विचारणार का. कारण तिथं लिखीच आहे पांडुरंगाच्या घरी ना, समजी लिखी. नमस्कार मित्रांनो, गेला दिवस मावळून आता शिक जरा बरं वाटायला, पण पाऊस काय नाही पडला. आबाळी ढगबिग भरपूर निघले पण पडला नाही. आता म्हणते ते आलाय मान्सूनला पाऊस, 4-5 दिवसात येईल म्हणते ते. आता आमची बकरी हो, आता दिवस मावळला निघाला होता वाड्याला. आता आमचं मेंढपाळ जी आमची म्हणजे रायगडमध्ये जी होती मेंढपाळ, ही सर्व आता निघून बहुतेक गेली. परवा उद्या बहुतेक रायगडला म्हणजे बकरं काय राहणार नाही, उद्या डायरेक्ट खपोरी. कारण आता जेवढी इकडं कल्याण मुरमाड शापूरपर्यंत काय गेली होती किंवा इकडं पनवेल भागात, तिकडं अलिबाग रोहा ही पाली खपोली त्या साईडला काय होती, सर्व गाव आता त्यांनी 6-7 महिने काढलं मेंढपाळाने. जे ती आपली परतीच्या वाटेला निघून गेली. बरोबर उद्यापासून ना, परवापासून एवढं लोणावळा पुन्हा त्या भागात बकऱ्यावाली. रायगडमध्ये आता बकरं आपल्या नाही, कारण बकऱ्यावाल्यांचं आता कसं आहे, पावसामुळं थोडी लेट झाली त्यामुळं ती निघून गेली. पावसाची भरपूर त्यांनी वाट पाहिली, पण आता काय पाऊसच पडा ना. आणि आपल्या भागात रायगडमध्ये म्हणजे कशी गरमायली, भरपूर गरमाय, त्यामुळे बकरं चाराना सारी गरमाईच लई. त्यामुळं बकरी ना एकदम थोडी जरा कमी झाली. कशामुळं, जरा खाणं कमी पडलं, गरमाईमुळं पाण्याचा वापर कमी पडला, अशा गोष्टी त्या झाली. बघा तुम्हाला कशी नुसती चाललेले दिसतात, ती कशी चाललेले दिसतात, कारण ती एवढी काय खाईनात आता. असं आहे मित्रांनो, आता परतीच्या वाटेला मेंढपाळा आखा लागला खांडाळ्या घाटातनं. शिंगरोबाने रस्ता धावल्यामुळं, कारण ही पण अशी एक बाळूमामाची लक्ष्मी आहे, काय बाळूमामाची लक्ष्मी आहे. बाळूमामा, खंडोबा, बानू माळसा अशी लक्ष्मी आहे. त्यांच्यात ही 6 महिन्याचा जेजुरी, बारामती, फलटण अशा भागात ती दोंडा लोका या भागात आता बकऱ्यावाली असते 15-20 दिवसात पोचणार. आता 15-20 दिवस लागतात त्यांना जायला. जसं जसं पाणी पडेल तशी मेंढपाळ निघत जाणार. असं आहे मित्रांनो, दिवस गेला मावळायला. हे आमचे दररोज म्हणजे कष्टाचं फळ. जसं आम्ही कष्ट करील तसं कष्टाचं फळ. असं आहे मित्रांनो, जो कष्ट करील त्याला परमेश्वर देणार, जो कष्ट नाही करीत त्याला कसं भेटेल. इमानदारीने कष्ट करा, त्याला परमेश्वर देणार बाळूमामा. पण कष्ट पाहिजे, कष्टाशिवाय मजा नाही. जेवढं इमानदारीने करतात तेवढं पांडुरंग आपल्याला इमानदारीने चांगलं करणार. असं आहे मित्रांनो, आता आम्ही दिवसभर फिरलो, आता चाललो बिराडाव. आता ही काही पाण्याची बाटली हो का, हे दिवसभर पाणी हो का. मग आता काय करणार, पाणी वागावलंच पाहिजे. जर आपल्याला तहान लागली तर पियायची, कोणाला मागितली तर मग आपली ही बाटली द्यायची. बाटली दिल्याच्यानंतर ती पाणी देतात आपल्याला. असं आहे मित्रांनो, उन्हाचं काय झालं, जास्त पाणीच लागते.
पाण्याचाच प्रमाण जास्त झाला आहे, भरपूर पाणी प्यायला लागते. असं आहे मित्रांनो, आमचं पण मेंढपाळांचं भरपूर हालच येतं. काय आज पण बकऱ्यावाली काय काय गेली, म्हणजे आज काय खपुलीला गेली, काही तर तिवरेला गेली, निघाली. उद्या परवाशी कर्जतला कोण म्हणजे बकऱ्यावाला नसेलच. आता मीच आहे थोडं दिवस, मी जाईल पाऊस पडले, मग आता काय करणार. मी पण वाट बघतोय पावसाची. पाऊस पडल्यानंतर मी पण परतीच्या वाटेला मी शेवट निघणार. असं आहे मित्रांनो, आपल्या शेतामध्ये ती जळल पण पिकल, तसं ते दिलाय आशीर्वाद, जळल पण पिकल. असे मित्रांनो, मी इथंच थांबतो. हो का, आमचा वाडा पण तुम्हाला दाखवतो. बघा वाडा पण बसलाय बघा, तिथं दिसेल मित्रांनो. बघा झाडामुळे काय दिसत नाही. आता वाड्यापाशी आम्ही आलोय म्हणायचं. काय झालं, वाड्यापाशी आलोय आम्ही. पण चाललोय आता, येत ना गावतात ना. मला पण ही चुकाट्याची लई भीती वाटते. या दररोज आमचं म्हणजे गाणंच आहे, देवाने दिलं हे गाणं पुरं करणं हे महत्त्वाचंच आहे. तसं आहे मित्रांनो, आयुष्यात येताना काही घेऊन आलो नाही, काहीच येताना घेऊन आलो नाही. आणि जाताना सुद्धा आता पहिल्या माणसावर आपण काही घेऊन येणार नाही. तसं आहे, लय अभिमान, लय गर्व काही कामाचा नाही. कारण काळ एवढाच आहे आपला, परत जीवनात आपला काळ नाही. बघा ना, तर आमची दररोजची वारी चालूच आहे. जशी पंढरपुराला वारी जाती, तशी आमची आता जनावरं बकरी घेऊन 12 महिने आपली दिंडी चालूच आहे. दररोज त्यांना आणायची, चारायची, ते आमच्या मागं फिरतात. कारण कशी पिढ्याना पिढी म्हणजे ते आलेली लक्ष्मी. शेतकऱ्याची पण बैल, ढोरं, गुरं, गाया ही पण म्हणजे परबिनाकान त्यांच्या पण आजापांच्या पण सांभाळलेली. आणि आपली आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांना ढोरागुराशिवाय सांभाळणार नाही, म्हणजे करमणारच नाही. तशी ही पण बकऱ्याची लक्ष्मी आहे. दररोज म्हणजे कष्ट करणं, खाणं, तिला फिरावणं, इकडं तर टावरवानी फिरणं म्हणजे नाही. कारण त्यांच्याकडं असं गडीबज जरी नसलो आम्हाला, तरी आम्हाला करमणार नाही. बघा आमचा चेहरा दिवस मावळल्यावर राहिलो ना बकऱ्याकडं, एकदम पडला का नाही. कारण सकाळ जर म्हणजे पाणी पिऊनच राहिलो होते आम्ही. त्यांना बकऱ्यांना चरा कुठं गावल, पाणी कुठं गावल. अजून बकऱ्याला बघा, आता सकाळी पाणी पिली होती काहीतरी 12-1ला, अजून पाणी नाही भेटलं. आता चालल्यात पाणी, होता दिवस पण मावळला म्हणजे 6 वाजल्यात. बघा काय झालं, तापट पाणी असल्यामुळं ती पण पाणी पिणार. असं झालं मित्रांनो. आणि संगत काहीच नाही, येताना घेऊन नाही आलो आणि जाताना पण आपण जाणार नाही. त्याच्यामुळं गर्व, अभिमान लय पाळण्यात पण मजा नाही. तो पण विचारणार कशी बकरी वळली, कशी चारली, इमानदारी चारली का कशी चारली, असं विचारणार आहे. किती लाबाड्या केल्या, किती खराब वाढला, समजू होणार ती आता. कारण प्रत्येकाचं लिखाण तिथं आहेच. ज्या ज्या पंजाने जे केलं हे करणं गरजेचंच आहे. जी परंपरा आहे, जवळ चालल तर चालवण्याची पण महत्त्व आहे. जशी बंद पडेल, काही काळाने बंद पडणार आहे, काही काळाने ना बंद पडणार आहे. आपलं बंद पडणार का, रान नाही राहिलं. जे जुना रंग होता, जुनं शेतकरी होतं, जुनं शेती करायचं शेतकरी, असं काय नाही.
आमच्यात पण जुनी होती ती निघून गेली. अशा अवघड गोष्टी झाल्या त्या. हो का, या कोंबड्या पण बघा काय चालते ते. आला वाडा बघा आमचा बिरहाड. हो का कोंबड्या, कारण समजा संसारच आमच्या संघ आहे. कोंबड्यांचा कुत्र्यांचा असं आहे. समजा संसारच आमच्या संघ आहे. कटाळा आला रस्त्याला मग काय आहे, लय कटाळा आला. हो का मित्रांनो, आमचा वाडा आला. हो, मेंढपाळांचा वाडा. त्याला पूर्वीनं पाळ म्हणायची, वाडा. असं मित्रांनो दाखवलं तुम्हाला वाडा कसा. चूल पिटली, आता चिया पाणी होईल. चिया पाणी आता करू, पिऊ. तुम्ही पण या पियाला. तर मित्रांनो मी इथंच थांबतो. घंटीचं बटन दाबा, विसरू नका, सबस्क्राईब करा.